सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या। उद्धव ठाकरेंची बैठकीत मागणी। मतदार याद्यांमधील घोळाबाबत सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। कितीही दिवस लागू द्या पण बॅलेटवर निवडणुका घ्या। राज ठाकरेंचं मत। महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी। आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाला खोचकटवला। सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्रीमुळे अंगाला भोकं पडत नाही। मी कामाचा माणूस, काम करत राहणार। अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला। कुणाकडे काय मागणी करावी याची विरोधकांना कल्पना नाही। हे सर्व समजणाऱ्या शरद पवारांच्याही लक्षात आल्यामुळे ते बैठकीला गेले नाही। पवारांच्या अनुपस्थितीवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार यादीतील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको। उद्धव ठाकरेंची टीका। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाही। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। विरोधकांना निवडणुका जिंकायची खात्री नाही। निवडणुकीत पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। देवांग दवे हा भाजपचा माणूस आहे। तो निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो, त्याची चौकशी करा। विजय वडेट्टीवारांची मागणी। माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही। देवांग दवेंचं प्रत्युत्तर।